नमस्कार, मी प्रोफेसर डॉक्टर संजय यादव। आज मी तुम्हाला कर्मवीर विद्यापीठ सातारा या विद्यापीठाच्या माध्यमातून सुरू असलेला जो नवीन प्रोग्राम आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे। तो म्हणजेच BBA इन एव्हिएशन मॅनेजमेंट। हा प्रोग्राम 2023-24 पासून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा येथे सुरू आहे। या कोर्सच्या बाबतीमध्ये एअरपोर्ट इंडस्ट्रीमध्ये विद्यार्थ्यांना त्यांचं करिअर अतिशय चांगल्या पद्धतीने करता येऊ शकेल, हा दृष्टिकोन विचारात घेऊन त्या अनुषंगाने BBA इन एव्हिएशन मॅनेजमेंट हा 3 वर्षाचा कोर्स आहे। या 3 वर्षाच्या कोर्समध्ये एकूण 6 सेमिस्टर आहेत। या 6 सेमिस्टरमध्ये विद्यार्थ्यांना 2 लँग्वेजेस आपण देणार आहोत। यामध्ये जर्मन लँग्वेज आहे आणि फ्रेंच लँग्वेज आहेत। त्याचबरोबर सेफ्टी सिक्युरिटी टूल्स हा विषय विद्यार्थ्यांना आहे। एव्हिएशन हिस्ट्री या बाबतीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे। त्याचबरोबर DGR आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा एक कोर्स आहे। प्रोटोकॉलच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं। त्याचबरोबर ग्रूमिंग, हायजीन असा एक विषय त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे। इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं। त्याचबरोबर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असे विविध कोर्सेस या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेले आहेत की जेणेकरून विद्यार्थ्यांना एअरपोर्ट इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं एक वेगळं अस्तित्व आणि त्याचबरोबर कौशल्य निर्धारित करता येऊ शकतं। BBA इन एव्हिएशन हा कोर्स विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे। हे जर पाहिलं तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी पुणे, मुंबई या ठिकाणी जाऊन हा कोर्स करणं, त्याहीपेक्षा साताऱ्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठांच्या अनुषंगाने सुरू झालेला हा कोर्स आहे की ज्यामध्ये विद्यार्थ्यांना विविध अशा पद्धतीच्या अपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी उपलब्ध झालेल्या आहेत। यामध्ये विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास खऱ्या अर्थाने एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये करायचा असेल तर विद्यार्थ्यांना यामध्ये असंख्य नोकरीच्या संधी उपलब्ध आहे की ज्यामध्ये केबिन क्रू, फ्लाईट अटेंडंट, सेफ्टी सिक्युरिटीच्या संदर्भामध्ये सेफ्टी सिक्युरिटी मॅनेजर, एअरपोर्ट मॅनेजर, कार्गो मॅनेजर अशा असंख्य जॉबच्या संधी विद्यार्थ्यांना एव्हिएशन मॅनेजमेंटमध्ये उपलब्ध झालेल्या दिसून येतात। BBA इन एव्हिएशन या कोर्ससाठी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीजच्या बाबतीमध्ये सुसज्ज अशा पद्धतीच्या लायब्ररी आहे, सुसज्ज अशा पद्धतीची प्रयोगशाळा आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना जे प्रॅक्टिकल आहे, तिकीट बुकिंग अँड रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये ITची जी लॅब आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची लॅब आहे ती सुसज्ज अशा पद्धतीची आहे। भव्य अशा पद्धतीचं ऑडिटोरियम आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्यासाठी सुसज्ज अशा पद्धतीचं जिम आहे, प्रशस्त अशा पद्धतीचं कॅम्पस आहे। त्याचबरोबर डिजिटल क्लासरूम्स विद्यार्थ्यांच्यासाठी आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीचं शिक्षण दिलं जाईल। BBA इन एव्हिएशन मॅनेजमेंट या प्रोग्रॅमसाठी MACET थ्रू ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना फ्रीशिप आणि गव्हर्नमेंटच्या विविध स्कॉलरशिप दिल्या जातात। BBA इन एव्हिएशन मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी महाविद्यालयाच्या वतीनं प्लेसमेंट सेल उभारण्यात आलेला आहे। या प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी मॉक इंटरव्ह्यूची तयारी करून घेतली जाते। तज्ज्ञ व्यक्तींकडून त्यांचे मॉक इंटरव्ह्यूज कंडक्ट केले जातात की ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मॉक इंटरव्ह्यू चांगल्या पद्धतीनं देता येतील। त्याचबरोबर एव्हिएशन इंडस्ट्रीमधील जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांचे ग्रुप डिस्कशनसुद्धा आयोजित केले जातात की ज्यांचा फायदा त्यांना एअरपोर्ट इंडस्ट्रीच्या प्लेसमेंटसाठी होऊ शकेल। BBA इन एव्हिएशन मॅनेजमेंट या प्रोग्रामसाठी आज संबंध देशभरामध्ये जर आपण पाहिलं तर नोकरीच्या विविध संधी आज या एअरपोर्ट क्षेत्रामध्ये उपलब्ध झालेल्या दिसून येतात। या विमानतळ व्यवस्थापन कोर्सेसच्या बाबतीमध्ये MACETची एंट्रन्स दिलेली आहे। ते सर्व विद्यार्थी या कोर्सेससाठी पात्र ठरतात की ज्या माध्यमातून आज सहारा एअरपोर्ट असेल, इंडिगो एअरलाइन्स असेल, स्पाइसजेट असेल इत्यादी अनेक नोकरीच्या संधी आज विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेल्या आहेत। BBA इन एव्हिएशन मॅनेजमेंटची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे। तेव्हा अधिक माहितीसाठी पुढे दिलेल्या नंबरवरती संपर्क करा।